तिला तिच्या आई वडिलापर्यंत सुरक्षित पोहोचवणार हा विश्वास मला माझ्या धर्मावर आहे, तो तिचा गैरफायदा नाही घेणार. आम्ही शिवरायांचे लेकर आहेत, आम्ही इतक्या पटकन वाया जात नाही. इमानदारीनं सांगा, शेतकऱ्याची पोरं आई वडिलाचा पांग फेडल्याशिवाय राहत? फेडतातच. त्यांना जाण असते बापाच्या फाटल्या धोत्राची, माईच्या फाटलेल्या पदराची. बोलले वागले नाही रे आमची पोरं. इमानदारीनं सांगा, आज एवढी मुलं इथं उभा आहेत, वारकरी संप्रदायामध्ये स्वतःचं तारुण्य पणाला लावणारी पोरं जागीरदाराची का शेतकऱ्याची? वारकरी संप्रदायात सगळ्यात पहिली संस्था स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी जोगबाबांची वारकरी शिक्षण संस्था. आज सगळी पोरं तारुण्य पणाला लावतात, पण 4 वर्ष अखंडितपणे तिथं चिंतन करतात, अभ्यास करतात. ती पोरं कुणाची? शेतकऱ्याची. आर्मीत भरती होणारी कोणाची? कधी ऐकलंय करोडपतीचा पोरगा आर्मीत भरती झाला की तुझ्यासाठी गेलो ना, त्याला जातो. तो आर्मीत नाही जात, त्याला माज असतो रे पैशाचा, त्याला जाण नसते. इमानदारीनं बाप म्हणून सांगा, आजही आमच्या शेतकऱ्याची पोरं कधीच आपल्या मायबापाला वृद्धाश्रमात ठेवत नाही. अरे कसे का होईना, पण मायबाप सांभाळल्याशिवाय राहत नाही, एवढी ताकद त्यांच्या मनगटात असते. फक्त शिकलेल्या सवरलेल्याची आणि जागीरदाराची पोरं वृद्धाश्रमात असतात. ती पोरं ठेवतात आई बापाला वृद्धाश्रमात. आमची नाही रे, आमची देश देव धर्म सामर्थ्याने सगळं सांभाळतात. आज हा सप्ताह आहे, पंक्ती वाढण्यापासून पत्रवाळ्या उचलण्यापासून सगळं पोरं करतात. का म्हातारी माणसं करतात? पोरच करतात. आज तुमच्या सप्त्यातला अखंडित 12 दिवसाचा विना जर आर्मीत भरती होणारी माझी चालू असलेली आर्मीतली लेकरं घेत असतील तर विचार करणार, ज्यांना जेवढी देशाची काळजी आहे तेवढी संप्रदायाची आणि अध्यात्माची सुद्धा काळजी. धर्म जपतात रे पोरं आमची. तुम्ही सगळेच कसे? अरे आम्ही 3 लेकरं आहेत. शाहिस्तखानाच्या लाल माला चालल्यात. शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली, बायको पळत पळत आली शाहिस्तखानाची. जहापना मुझे लगता है शिवा के मौलों ने बदली की आग में लड़की उठारी. शाहिस्तखान शत्रु है, पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, ऐसी उनकी औलाद नहीं कि बेटी की तरफ गंदी नजर से देखे. हिंदू है वो, माँ बेटी को देवी की तरह पूछते हैं. ऐसी परवरिश जिन बंदों की वो बेटी नहीं उठा सकते. कौतुक वाटलं बायकोला. क्या लगता है आपको शाहपना? हमने उनकी बहु बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, गंदी नजर से देखा, उनकी औरत उनकी धरती दोनों को बेइज्जत किया. तो वो शिवा देखता रह जाएगा, बदला नहीं लेगा? बेशक लेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा, लेकिन विश्वास के साथ कहता हूँ, जबान देता हूँ, वो बदला हमारा लेगा. हमारे बदले की कारण धर्म जात ये नहीं देखेगा, वो सिर्फ ये देखेगा जो मेरे सामने खड़ी वो औरत है, वो हर औरत को अल्लाह की तरह पूजने वाला बंदा है, वो शिवा है, सबसे अलग है. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य राजाचं, त्याची वारसदार आम्ही. आम्ही आमच्या नजरेत तीच प्रखरता, तेच सामर्थ्य, तेच पावित्र्य ठेवलं पाहिजे रे. बाया वाचवणारे आम्ही बाया नाचवायला लागलो की रे. आणि काय वाटतं तुम्ही रील्स जे फिरवता ना, अरे वापरा ना सोशल मीडिया. ज्या मोबाईल मध्ये चुकीच्या गोष्टी डाउनलोड होतात त्याच मोबाईल मध्ये कथा, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, विष्णू सहस्त्रनाम, शास्त्र, वेदांचं सगळं डाउनलोड होतं. होत नाही? होतं. सुविधांनी तुम्हाला चांगलं काहीतरी दिलं, तुम्ही त्याचा चुकीचा वापर कसा करताय? जे रील्स तुम्ही चुकीचे बघता तेच रील्स तुम्हाला माऊलींच्या दर्शनाचे, पांडुरंगाच्या दर्शनाचे, तुकोबांच्या दर्शनाचे येत नाहीत का? येतात ना, पण आम्ही त्याला लाईक नाही करत आहे. आम्ही आमचं सोडून परक्याचा स्वीकारतोय. आम्हाला आमची किंमत कळतच नाहीये. आम्ही क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतं पडतो, पण पंढरपूरला जात नाही. खरं आहे का खोटं? आमची पोरं गाडी करू करू बाहेर पडतात, पण पंढरपूर. मी म्हणते वर्षातनं 2दा पंढरपूर कर, बाकीचं जा तू महाराष्ट्राच्या बाहेर, पण आधी वर्षातनं 2दा पंढरपूर कर, आळंदी कर, देहू कर. इकडे देव सुद्धा प्रचारावर आहे हो. ज्याची प्रसिद्धी जास्त त्याला गर्दी जास्त आहे, आणि आम्ही तर स्वीकारतोय. मूर्ख आहे आम्ही. डोळे उघडा रे जरा. आधी पंढरपूरचं दर्शन घ्या, मग सगळीकडलं घ्या. घेऊ नका असं. वेळ भेटतोय तुम्हाला, जा, बिंदास्त जा. देवाच्या दर्शनाला काही नकारात्मक दृष्टिकोन नाहीये, पण पहिलं आपलं मोठं करा. गाव आपलं, तालुका आपला, जिल्हा आपला, राज्य आपलं, परंपरा आपली, ज्ञान आपलं. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी आयुष्य पणाला लावलं. अरे आपल्या राज्यात साम्राज्य सुद्धा आपलंच असावं अशा आयुष्याने जगावं रे माणसाने. हा, अरे कंपनी बाहेरचे येऊन टाकतात, पोरं आपली काम करतात. रिस्क नको आमच्या मुलांना. आम्ही फक्त क्वार्टरीसाठी आणि कोंबडीसाठी साहेब 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 बेकार आहे आम्ही. आम्हाला काही ला ते तर सोडूनच द्या. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. हाय, घेतले असतील की आज? नाही म्हणू नका, देवाच्या देवळात बसलाय.
यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए। भगत सिंग सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए। मेलो तरी कुणासाठी बाबा, ज्यांच्यासाठी मेलो त्यांनाच कदर नाही. काय आयुष्य घालवलं काही कळलंच नाही. ज्यांना माणूस आणि देश कळला नाही त्यांना देव काय कळणार आहे. साधा प्रश्न आहे माझा. ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे. हो, ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे. देव आवडायला म्हटलं ना, प्रारब्ध चांगलं लागतं रे, कर्म चांगलं लागतं. उगाच देव आवडत नाही. फार संकट येतात देवाच्या दारात जाताना. फार. एकतर देव एवढा पैसा देतो की माणसाने देव नाकारावा, किंवा एवढा त्रास देतो की माणसाने देव नाकारावा. दोन्ही पैकी आहे. आणि पैसा आल्यावर माणसं बदलतात वगैरे काही खरं नाही. पैसा आल्यावर लक्ष्मी कोणाला बदलत वगैरे नाही. पण लक्ष्मी माणसाचा खरा चेहरा जगासमोर आणल्याशिवाय राहत नाही. कारण लक्ष्मीत तेवढी ताकद असते. तो व्यक्ती मूळता तसा असतो, फक्त पैसा नसल्यामुळे गबसतो. पैसा आला की आपला खरा रंग दाखवतो. लक्ष्मी माणसाचा खरा चेहरा समाजाला दाखवते, बदलत वगैरे नाही. तो मूळता तसाच असतो. अरे नारायणाची पत्नी ती अशी कशी उगाच कोणाला तरी बदलेल. म्हणून सामर्थ्य आणि ताकद लक्षात घ्या. काही झालं ना आयुष्यात तुम्ही देवावर ढकलता रे, आणि जरा आपापलं उभं टाका. आणि पैशाला कमी समजू नका तरुण मंडळी. बहीण आहे म्हणून सांगते, चरणावर मस्तक ठेवून सांगते, पैसा कमवा. इथं डोंट जज बुक बाय कव्हर हे असं काही लागू होत नाही. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कव्हर. इथे पुस्तक त्याच्या कव्हरावरच, त्याच्या समोरच्या पानावरच ओळखलं जातं. महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. प्रेझेंटेशन, तुम्हाला प्रेझेंटेशन फार महत्वाचं आहे. तुमच्या जीवनाचा क्रायटेरिया तुमच्या प्रेझेंटेशनवर आहे. ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपत नाही, पण ज्या साबणाला हिरोईन ब्रँडेड वापरली त्याचा भलता खप आहे. आता घेणाऱ्याला कुणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, तिथे साबणानं नव्हती झाली. आयुष्यभर लक्षात ठेवा प्रेझेंटेशन. आपली पण घरं चांगली पाहिजे, आपल्या पण गाड्या चांगल्या पाहिजे. पण एवढं लक्षात ठेवा, जर पैसा चुकीच्या मार्गाने आला तर ते जास्त काळ टिकत. पैसा कमवा, जोडून या धन उत्तम उदास विचारे वेच करी. अरे कष्टाने कमवता येतो रे, सगळं काही मिळवता येतं, सगळं. सामर्थ्य आणि पैसा मिळवल्यानंतर जे समाधान आहे ना, ते देवाच्या नामाशिवाय नाहीये. पैशाने तुम्ही प्रेझेंटेशन मिळवू शकता, समाधान नाही. आणि कमवा, विनंती माझी, कमवा. लंका सोन्याची आहे सगळ्याला माहिती आहे, द्वारका सुद्धा सोन्याचीच आहे. जो विठेवरचा मालक आहे तो गरीबाचा आहे, पण गरीब नाहीये. हे सामर्थ्याने लक्षात ठेवा. बरं सोपं सांगते, नोकरी सरकारी असली की पोरगा किती बी ढोलन किती बी काळा असू द्या, बायको नाजूकून गोरीच भेटती. आणि पोरगा पैसा कमवत नसला ना तर तो किती हँडसम असू द्या, त्यालाच पोरीसाठी वैवणकी 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 असं बेकारागत करायला लागतं. कमवा रे पैसा आणि बिंदास कमवा. संत गरीब नव्हते. ज्या तुकोबांचा मी अभंग घेतला, जे आपला जीव जगाच्या मालकाच्या चरणावर द्यायला तयार आहेत, ते गरीब नाहीयेत. 65 लाखाची सावकारकी आहे तुकोबांची. आत्ताच नाही, 450 वर्षापूर्वी. आत्ताचं 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया, अशा हिशोबाने 65 लाख. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या. जेव्हा कर्जपत्र इंद्रायणीत बुडवायची ठरवली होती, किती? 25. मी तुमचं काय वाटोळं केलंय? कमी तुमचा अपक्ष उमेदवार होता, एवढं कसनुकेवानी बघायलात माझ्याकडं. मीच विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर विचारते तुम्हाला. बोलत जा ना. माय तुम्ही माझ्या पार्टीचे आहे म्हणून तरी बोलत जा. बरं बोलाय कुठे आपल्याला शिकवावं लागतं का ग? नवरा बायकोचं भांडण लागलं, बायकोनी तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते. मी काय काय सांभाळू? नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. लय खुश होऊ नका, तुम्ही बी गुन्हाची नाही. आम्ही बोलतोय दिसतं, का बोलतोय ना दिसत. काय लागतं रे बायकोला? 2 शब्द नवऱ्यानं प्रेमानं बोलावे. मी नाही म्हणत, माऊली म्हणतात, जरी सख्याचा जिव्हाळा बाया सासरवासच आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सासरवास सुद्धा सहन करते. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं हिणवावं, नंदेनं त्रास द्यावा, अख्ख्या जगानं वाईट म्हणावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या, विश्वास आहे माझा तुझ्यावर. बाई सगळी संकट एका पायावर सहन करते, फक्त नवरा साथ देणारा पाहिजे. खरं की नाही ग माय मावल्या? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग. माझं पेटल्यावर तुम्हाला कशाला विचारते? माझ्यावर घेतलं की भलतं हसवाला. असंच आहे, पण लोकाचं बघितलं की लय खसखस पेटती महाराज. हसू द्या, काही हरकत नाही. खरंच आहे ग माय. जसा
संसारात मालक शाणा लागतो, तसा परमार्थातही मालक शाणा भेटला की सोपं होतं आयुष्य. तुका म्हणे सोपे कधी, शहाणा तो धनी घेतो. असं मालक शाणा पाहिजे, खरं की नाही? माहिती सामर्थ्याने मालक शाणा पाहिजे. आणि माझा मालक इतका शहाणा आहे, इतकं प्रेमळ आहे, इतका सामर्थ्यवंत आहे, काय सांगावं तुम्हाला. लेकरांची सेवा केली सतू माझा मालक बर. लेकरांची सेवा केली सतू कस पांग फेडू कस तुझ्या उपकारा जगी तोडणा ओवाळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला माय पापा अभंगाला जोड ताळची पळ्यांची अभंगाला जोड ताळची पळ्यांची माहुलीत मूर्ती विठ्ठलाची माहुलीत मूर्ती माहुलीत माहुलीत मूर्ती. काय मालक आहे माझा. फिरत्याचा का वरती देशी फिरत्याचा का वरती देशी मातीला आकार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा आकाश जय पगर पाखरा आकाश जय पगर पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा पाहुली झाल्याती बसलेले माय पाहुली झाल्याती राहिलेल्या दोन चार येत असेल म्हणायला तर म्हणायला लाजू नका, आणि तेवढं येत नसेल म्हणायला तर जरा लाजा. कळलं तिलाच कळलं प्रेमाने. पाहुली झाल्याती अरे बोल पाहुली झाल्याती दुखी संसाराची वा दुखी संसाराची पाहुली झाल्याती पाहुली झाल्याती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हा वाजवितो बासरी. कान्हा राधेत चल माझ्या गावाला जाऊ. अरे बोल राधेत चल माझ्या गावाला जाऊ. अग गोकुळ माझं गाव अग गोकुळ माझं गाव राधेत चल माझ्या गावाला जाऊ. तुम्हाला काय टोचतो वय देव का टोचतो तुम्हाला का देव म्हणतो तू नग तारी जय हो ताईंचा आवाज यावा विटेवरच्या मालकाच्या कानापर्यंत पोहोचावी. भक्त कुंडली
पुंडलिकासाठी सगळे फक्त पुंडलिकासाठी मला नाही धनी पण म्हणते तुमच्यासाठी धनी मलाही दाखवा ना धनी मलाही दाखवा ना अरे वर चंद्रभागेच्या तिरी थांबला हरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय 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 विठ्ठल विठ्ठल टाळी टाळी विठ्ठल 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 प्रत्येकाच्या मुखातून विठेवरच्या मालकाचं नाव यावं आवड निर्माण व्हावी आणि आहे त्या जागावर त्याचं दर्शन व्हावं एवढ्याच सामर्थ्याने नाव घ्या विठ्ठल 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 माय बापा विठ्ठल 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 टाळ 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 विठ्ठल 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 तुम्ही सांगा अशी माझ्या कचकच कांद्याला येणार आहे का अख्खं आयुष्य भंगार गेलो महाराज म्हणून विनंती आहे तुझं पाहता ज्या दिवशी खरं कळेल त्या दिवशी दुसरीकडे मन जाणार मग 25 बैलगाड्या कर्जपत्राच्या तुकोबांनी बुडवल्या ते वेडे नव्हते ना या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय तो वारकरी संप्रदाय आयुष्यभर लक्षात ठेवा आणि काय असतं ना दादा दुःख त्यालाच दुसऱ्याचं कळतं ज्याचं हृदय वैष्णवाचं आहे तुळशीमाळ गळा गोपीचंद्रन टिळा हृदयी कळवळा सामर्थ्याने प्रामुख्याने वैष्णव लागतो रे आमची अवस्था कशी आहे ज्ञान कमी आहे पण अहंकार जास्त आहे सामर्थ्याने आणि इतकी मस्करी करतोय आम्ही सामर्थ्याने की आम्हाला असं वाटायला लागलं हे जे काही आहे ते माझ्यामुळेच आहे कुणी नुसतं कीर्तन झाल्यावर म्हणावं ताई काही कीर्तन केलं ताई मंडपावरच मंडपात सुद्धा नाही याची अक्कल ताईला पाहिजे ज्यानं कौतुक केले ते दिवसातनं 2दा पियतय तू त्याचं काय ऐकत ही जो तुला म्हणलाय तू चांगलं गातोय तू चांगलं वाजवतोय तू चांगलं कीर्तन करतेयस तो शहाणा पाहिजे ना कारण माझं कौतुक एकतर देवाने करावं नाही तर संतांनी करावं बाकी कोणी नाही आणि देवाचं कौतुक इतकं गोड असतं तयाचा हरिक इतकं सामर्थ्याने कौतुक करतो तो मग आम्हाला चिंता करायची गरज मग वैभव पैसा हे सगळं आपोआप येत मी तर म्हणते ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ते मरत नाही बघता काय नाही मरत तसलं काय संशय नजरेने बघता नाही मरत मी सांगते ना एक्सपिरियन्स एकच दिवसापूर्वीची गोष्ट अजिंठ्याचा घाट होता सेवा करून येत होते मी इनोवा होती माझी अशी जोरात धडकली येतो की बेकार आम्हाला धक्काही लागला नाही साधा तरी संध्याकाळी मी इठल करीतच होते तेव्हा मला कळलं गाडी जास्त पैशाची आहे म्हणून जगलो की काय पण कीर्तन करताना कळलं गाडी जास्त पैशाची आहे म्हणून जगलो नसावं कदाचित कारण पैशाला काय आमच्या बीड जिल्ह्यातले विनायक दादा आमच्यापेक्षा महागाची गाडी होती त्यांची पाठीमागं झोपलेले होते ॲक्सिडेंट झाला आणि जीव गेला तसं आम्ही कदाचित गाडी महागाची म्हणून जगले नसावं पण कमीत कमी आम्ही येडे विचित्र चुकीचे खटनट जरी असलो तरी दिवसातनं एकदा तरी त्याचं नाव मुखात येत आहे त्याच्यासाठी वाचलो असं हे सामर्थ्याने सांगू शकतो इतका प्रेमळ विठ्ठल आम्ही कसं सोडावं त्याला आणि त्याच्याशिवाय दुसरं आवडावं तरी कसं आम्हाला हो की नाही विनंती आहे हे अनुभव संत सांगतायत तुम्हाला विश्वासाने सांगतायत तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा लिहून घ्या बाबा आमच्याकडनं तुम्ही
पण अंतकरण शुद्ध असेल, नजर पवित्र असेल तर. नाही तर भावे विन भक्ती, भक्ती विन बळे विन शक्ती, भावे विन देव न कळे, गुरुविना अनुभव, भाव बळे आकळे येरविना करतरी आवळे, काही नलगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबा. हे तो अंतरीची गोडी पायी जोडी भावाची काही नाही लागत त्याला, फक्त प्रेमाने अंतकरणातून. परमार्थात ज्ञान थोडं कमी जास्त असेल तरी चालेल, पण नम्रता लागते म्हणजे आयुष्य समृद्ध होतं. ओके नाही विठ्ठल महाराज. म्हणून सामर्थ्याने आम्ही एवढंच सांगतो, अधिकार आमचा नाहीच आहे, ताकद आमची नाहीच आहे. तुका म्हणे माझं बोल